हॅलो, सकाळी आज मस्त पाऊस सुरू होता आणि बाहेर बसून पावसाचा आनंद घेत मी माझं गोल्डन ड्रिंक फिनिश करत होते आणि तेवढ्यात हे आले आणि गार्डनिंगला सुरुवात केली यांच्या. हे जे मनी प्लांट आहे याची ग्रोथ बघा किती छान झालेली आहे. तसं बघायला गेलं तर त्याची केअर पण तेवढीच केल्या जाते आणि हे जे जास्वंद आहे हे गुच्छाचं जास्वंद आहे, पण त्याला यार फुलं येत नाहीत जितके पाहिजे तितके. खूप जुनं जास्वंद आहे, मी खूप वर्ष आधी लावलं होतं, पण याला ना एकतर प्रॉपर एअर मिळत नाही किंवा काय तर मला कळलं नाही त्याचं, पण त्याला व्यवस्थित फुलंच येत नाहीत. पण आता त्याला कळ्या यायला लागलेल्या आहेत, येतील त्याला फुलं पण. आणि तेवढ्यात मग मला चहा बनवायचा होता यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, तर बघितलं तर दूधच नव्हतं. मग मी ऑर्डर करून टाकलं आणि तेवढा डिलिव्हरी आली सुद्धा माझी. आणि आपण इंडियन बाया एक ऑर्डर प्लेस करायचं असलं तर इतके सगळ्या गोष्टी ऑर्डर प्लेस करून टाकतो, आणि का तर आपल्याला डिलिव्हरी फ्री मिळाली पाहिजे. आता तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का तर हे मला माहीत नाही, आणि ते तुम्ही सांगू शकता मला. ह्या सगळ्या गोष्टी मागवल्या मी, काही माझ्या फ्रीजमध्ये ऑलरेडी पडलेल्या होत्या, पण म्हटलं आता जाऊ द्या, म्हणजे त्याची गरज पडतेच काही भाज्यांची. जशी भेंडी झाली, भेंडी नेहमी बनवा लागते म्हणजे मुलांच्या टिफिन वगैरेसाठी, तर याची गरज खूप जास्त पडते. भेंडी होती ऑलरेडी पण तरी मागवून घेतली. बटाटे झाले, हे पण मुलांच्या टिफिनमध्ये नेहमी दिल्या जातात म्हणून. आता हा जो वेल आहे यावर थोडी धूळ बसलेली होती, म्हटलं याला धुवून काढते आणि थोड्या वेळात वाळून पण जातो. बाहेर वाळू घालायला ठेवून दिला आणि नंतर मग आपल्या जागेवर ठेवून दिला. आता याची प्लेस चेंज करून टाकली. इथे ह्या खिडकीमध्ये या चंद्रकोरमध्ये हे ठेवून दिलेलं आहे. तेवढ्यात माझं आणखी एक पार्सल आलं, त्यामध्ये हे फ्रीज ऑर्गनायझर आहे, जे मी ऑलरेडी मागवलेलं होतं आधी, पण परत मागवलं. हे 6चं आहे. मला ब्रेकफास्टसाठी ऑमलेट बनवायचं होतं. सगळ्यांना विचारलं तर कोणीच खायला रेडी नव्हतं. मग मी माझ्यासाठी बनवून घेतलं आणि नंतर सगळ्यांसाठी इथे चहा ठेवला. चहा ठेवल्यानंतर तो चहा उकळला, तोपर्यंत माझं हे ऑमलेट बनवून रेडी झालं आणि मग मी हे खाऊन घेतलं. नंतर मग सगळ्यांसोबत आता चहा नंतर एन्जॉय करेल. आणि चहात कोणाकोणाला अद्रक जास्त आवडते हे सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये, कारण मला अद्रकशिवाय चहा बिलकुल आवडत नाही. गरमी असो की थंडी असो, मी अद्रक टाकते आणि खूप जास्त टाकते. येताना हे केळ घेऊन आले होते आणि ज्युतीची भाजी घेऊन आले होते. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला केळ दाखवते की हे जे केळं आहेत याची खासियत सांगते मी तुम्हाला. हे कार्पेटनी पिकवलेले नाही आहेत, हे म्हणतात भट्टीत पिकवलेले आहेत. आता मला माहिती नाही त्याची प्रोसेस कशी असते तर, पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मला. आणि ही ज्युतीची भाजी, याचे बेनिफिट्स, हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत म्हणते, आणि ही याच दिवसात मिळते आणि 4-5 दिवसच मिळते म्हणते, नंतर मिळणार नाही, म्हणून मग ही घेऊन आले होते. तर याचे हेल्थ बेनिफिट्स पण मला तुम्ही सांगू शकता, कारण मी तर पहिल्यांदाच बघितली ही भाजी. आता चला इथे चहा एन्जॉय करतो आणि इथेच या ब्लॉगला थांबवते. आणि हो, प्रोडक्ट्स जर पाहिजे असेल तर मी टॅग केलेले आहेत. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.